मुलांना ना बाहेरचे चटपटीत पदार्थ खायला खूप आवडतात, पण तेच पदार्थ घरच्या घरी आपण कधीतरी बनवून देऊ शकतो. तर बघा इथे 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे. थोडासा ओवा घालून घ्यायचा, 2 चमचे तेल घातलंय. तेल ना आधी चांगलं पिठाला चोळून घ्यायचं. नंतर पाणी घालून असं सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आणि आता याला झाकून ठेवून घेऊया. आता एका पॅनमध्ये तेल घालून घेतलंय. तेल गरम झालं ना तर कुटलेलं इथे धने घातलेत, जिरं घातलंय, 1 चमचा सौंफ घातली. आता हे सुके मसाले परतून घ्यायचे. नंतर याच्यामध्ये कुटलेलं आलं आणि मिरचीची पेस्ट टाकायची, ते देखील चांगली परतून घेतली आहे. आता याच्यामध्ये लाल तिखट, हळद पावडर आणि आमचूर पावडर, चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे. आता हे सुद्धा चांगले मसाले परतून घेतले. नंतर इथे हिरवा वाटाणा घेतलेला आहे, तो देखील आपल्याला याच्या मसाल्यामध्ये ना चांगलं परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये उकळलेले बटाटे घालायचे, तर मी इथे 4 ते 5 उकळलेले बटाटे घातलेले आहेत. आता हे चांगला मसाला आहे ना चांगला असा मिक्स करून घ्यायचा. तर चांगला एकजीव झाल्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची, परत एकदा मिक्स करून घ्यायचा. आता आपण हे साईडला थंड व्हायसाठी ठेवून घेऊ. आणि आता बघा एक साठा तयार करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी ना इथे वाटीमध्ये तूप घेतलेलं आहे वितळलेलं आणि 2 ते 3 चमचे याच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर टाकून याची स्लरी बनवून घेतली. आता आपण जे पीठ मळून ठेवलं होतं त्याचे असे गोळे तयार करून घ्यायचे आणि असे चपात्या लाटून घ्यायच्या. तर मी इथे 5 चपात्या लाटून घेतल्या. आता एक एक करून चपाती घ्यायची, त्याच्यावर आपण हा बनवून घेतलेला साठा घालायचा. साठा चांगला चपाती लावून घ्यायचा. नंतर ना वरून थोडासा मैदा घालून घ्यायचा. परत चपाती ठेवायची आणि परत हा साठा लावून परत हा मैदा भुरकवायचा. असं करत करत ना 5 चपात्या मी इथे ठेवून घेतल्या. शेवटच्या चपातीला फक्त पीठ लावून घ्यायचं. आता बघा हा पोळपाट छोटा पडतोय म्हणून आपण खालीच हे परत लाटून घेऊया. तर परत असं पातळ असं पसरवून घेतलंय. नंतर वरून परत आपण साठा टाकून घेतलाय. साठा ना चांगला परत लावून घ्यायचा आणि परत थोडासा मैदा वरून टाकून घ्यायचा. असं फोल्ड करून घ्यायचं आणि प्रत्येक फोल्डला ना असं साठा आणि मैदा लावून अशी घडी करून घ्यायची. तर आता याला परत लाटून घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने लाटून घ्यायचं. थोडंसं स्क्वेअरमध्येच लाटायचं, म्हणजे ना जे साईडचे पार्ट्स आहे ना ते कमी कटतात. तर बघा या पद्धतीने हे साईडनी काढून घ्यायचे. आता हे साईडचे पार्ट्स आहे ना ते तुम्ही थोडे थोडे कट करून देखील फ्राय करून घेऊ शकता. आता हे मधला भाग आहे ना याचे मी स्क्वेअरमध्ये असे कट करून घेतले आणि जो आपण मसाला बनवून घेतला होता बटाट्याचा तो याच्यामध्ये असा भरून घ्यायचा. आता आपण याला पॅक करून घेऊ. तर बघा असं पाणी लावून घ्यायचं आधी, म्हणजे ना हे चांगलं पॅक होईल आणि तेलामध्ये सुटणार नाही. आणि या पद्धतीने मध्यभागी म्हणजे मसाल्याच्या थोडंसं साईडला असं दाबून घ्यायचं. अगदी काठावर दाबायचं नाही, म्हणजे त्याच्या लेयर्स चांगल्या उठतील. तर बघा या पद्धतीने सगळे तयार करून घेतले. आता तेल आहे ना खूप जास्त गरम नाही पाहिजे. थोडंसं गरम तेलामध्ये हे टाकून घ्यायचं आणि मंद आचेवर चांगल्या क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. तर बघा मस्त अशा घरच्या घरीच आपण हे पॅटीस तयार करू शकतो. आणि लेयर्स बघा किती मस्त आलेले आहेत. तर तुम्ही माझी रेसिपी कुठल्या गावातून किंवा शहरातून बघताय ना ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, म्हणजे मी तुम्हाला स्पेशली थँक्यू बोलू शकेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग बाय.